का? म्हणजे तारा मॅडम गायला तयार झाल्या का काय? हा 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 बारीच ना. बरंच झालं माहितीये का, त्यांच्या नावानं चांगले मोठे मोठे 2 कार्यक्रम घेतले अहो मी. बोला, करायचे का? करायचे? आणि कोण गाणार त्या कार्यक्रमात? तू गाशील? आता काय झालं? हा, तारा मॅडम ना काय धाड, म्हणजे तारा मॅडम आहेत ना, त्या गातील ना. गातील ना? तोच तर प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं आणि माई? जर आमच्या घरातली सगळी माणसं ताराच्या विरोधात उभी राहिले तर मी मॉमशी बोलून तारावर अख्ख्या घराचं प्रेशर आणू शकते. मी घरात एक मस्त खिचडी बनवली आहे, सगळं रेडी आहे. तुम्ही या आणि फोडणी देऊन जा. मी काय करू सांग ना, समजावा नाही कोणीतरी. मुलांना जे काय मिळतं ना भैरवी, ते आपल्यामुळेच मिळतं. पण म्हणून ह्याचा अर्थ असा होत नाही ना की आपल्या मुलांवर हक्कच आहे. छान. म्हणजे माती खायची बी होती, ती बी ती आयुष्य. अहो, कशाला त्या पांढऱ्या पालीवर विश्वास ठेवला तुम्ही? हा, अहो ती ऐश्वर्या मॅडम कुणाची नाही हो ती बाई. मला चांगला अनुभव आहे तिचा. कशाला उगाच नको ते उद्योग केले तुम्ही. पण माई, एक मात्र आहे, तुमच्या लेकीला मानलं बरं का. लय डेअरिंग केलं होतं रे मॅडमनी. शेरात 1.25 शेर निघाली अगदी काय. ए जयंती, मला अक्कल शिकवू नको हा तू. हा, कशासाठी तुला कामावर ठेवून घेतलंय? ताराला गाण्यासाठी कन्व्हिन्स करायचं काम तुझ्याकडे आहे ना. मग केलंस तू? म्हणजे करायचं होतं ते केलं असतं, पण त्याआधी तुम्ही एवढा वाढवा करून ठेवला रिकामा. आता ना मला सगळे एक्स्ट्रा पेमेंट घेऊन काम करावं लागल हो माई. पण टेन्शन नका घेऊ, मी करत. मी काहीतरी प्रयत्न तरी केले ताराने गावे म्हणून. तू काय केलंस? डोंबल. आता मी डोंबल केलं का नाही केलं याची चर्चा करत बसायची का आपण? आणि असले फालतूचे प्रयत्न करत असते हो जयंती. जयंती म्हणजे थेट एक घाव आणि 2 तुकडे. आता बघाच तुम्ही, तारा मॅडम ना टाळ्यावर आणायची माझ्याकडे लई चांगली आयडिया आहे. काय करणार आहेस तू? हा, ते मी तुम्हाला कशाला सांगू? माझं सिक्रेट आहे ते. मी काय करायचं ते बरोबर करते हो. तुम्ही बघा माई, तारा मॅडम आता कशा मुकाट्याने गातात ते. माई, तसं बी तारा मॅडम मुक्यानेच गातात नाही. काय मी हॅलो, कुठेस जयंती? तुमच्या मनात. फालतूपणा करू नकोस जयंती. नीट विचारलं तेवढं उत्तर देत जा. बरं, एक प्रॉब्लेम झालाय. अगो बाई, आमच्या सावळीनं बी गायला नकार दिला का काय माई? हा, प्रॉब्लेम यावेळेस सावली नाहीये. नीट ऐक. एक खूप मोठी इव्हेंट कंपनी आहे. तिचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ताराला. ताराला म्हणजे मला. जर आपण हा कार्यक्रम केला तर गडगंज पैसा मिळणार आहे आपल्याला. आणि मला मिळाला म्हणजे तुलाही मिळेल, हो की नाही? अहो मग ही तर भारी गोष्ट आहे ना. प्रॉब्लेम काय आहे यात? प्रॉब्लेम तुला माहित नाहीये का? अगं, एवढं काम येत आहे चालून समोर, लक्ष्मी समोरून चालून येते, पण तारा ती कुठे तयार आहे गायला? हे बघा जयंती, आपण आजवर इतके प्रयत्न करून बघितले पण तारा गायला तयार होत नाहीये. आता आपल्याला कसंही करून ताराला या कॉन्सर्टसाठी तयार करायचंय. नाही अहो, काळजीच करू नका तुम्ही. कशा गातात ना तारा मॅडम त्या बघाच तुम्ही. त्याला काय म्हणतात माहितीये का? नाक दाबलं की तोंड उघडतात. तुम्ही काळजीच करू नका. तारा मॅडम गाणार म्हणजे गाणार. शेवटी पैसे महत्वाचे आहेत नाही, आहे की नाही? कामाला लाग. तारा मॅडम काहीतरी डोकं लावायला लागल जयंती. ती लोक गावात जागा बघायला आली होती. कारखाना का काय काहीतरी काढायचं होतं. जागा बघितली, सरपंचांकडे जेवली आणि रात्रीचीच निघाली. आणि जाताना ती अपघात झाला. त्या दिवशी त्यांच्या सोबत अजून एक जोडपं होतं, पण ते तर दुसऱ्या गाडीत होतं. त्यांचं नाव काय होतं? नाव नाही आठवत.
ते लोक आणि ते जोडपं दोघांची बी नावं नाही आठवत. मग आजी तुम्ही आम्हाला त्या सरपंचांचा पत्ता द्याल का? आम्हाला त्यांना भेटायचंय. काय उपयोग नाही पोरी. असं का म्हणता तुम्ही? ते सरपंच आणि त्याची बायको दोघं बी देवाकडे गेले. आपण त्यांची फॅमिली असेलच ना. त्यांना कोण नव्हतं, पोरबाळ काय नव्हतं त्यांना. अरे देवा, मग आम्हाला माहिती कशी मिळेल? त्या रात्री गावातली काही लोक पळसवाडीच्या जत्रेतून परत येत होते. त्यांनी तो अपघात बघितला. त्या कार मध्ये 1 वर्षाचं पोर दिसलं. खरं तर त्यांच्या रडण्यामुळेच त्यांना कळलं की तिथं कोणतरी हाय. काय नशीब आहे, लोक तिथून निघाले आणि वाटत अपघात झाला. मला सांगा, त्या गाडीत अजून कोण कोण होतं? अजून ते पोरग आणि त्याचा बाप. अहो आजी, जरा नीट आठवा ना. असं कसं होईल? माझी आई पण असेल ना तिथे. देवा भाऊ ऐका, शांत व्हा. हो तेच तिथे असतील असं नाहीये ना. तुम्ही आधी शांत व्हा. पोरा, अरे ती गाडी जिथं होती ना तिथून खाली खोल दरी आहे. त्यात कोण असल आणि ते पडलं असेल तर कळणार बी नाही रे. थँक्यू आजी. आजी धन्यवाद. सिस्टर, या एवढ्या मोठ्या अपघाताचं रेकॉर्ड नक्कीच इथल्या तालुक्याच्या पोलीस स्टेशनला असेल. आपण तिकडे जाऊन बघूया, म्हणजे आपल्याला काहीतरी डिटेल्स मिळतील. चालेल.